खिळ्याचा वापर केला जात नाही. अगदी लाकडाला लाकूड जोडून बगाडाचा रथ बनवला जातो. मित्रांनो, बगाडाच्या रथाची रचना ही कशा प्रकारे आहे, चला ती पाहूया. दगडी चाके, चाक्यावरती कणा, कण्यावरती बूट, बुटावरती साठी, साठीवरती वाघ, वाघावरती खांब, खांब्यावरती शिड आणि शिडाच्या शेवटी असतो तो म्हणजे बगाडी. अशा प्रकारे बगाड्याची रचना असते. मित्रांनो, ही झाली बगाड बनवण्याची पद्धत. आता आपण पाहूया बगाड यामागील दंतकथा. मित्रांनो, गावकऱ्यांप्रमाणे ज्या वेळेला भैरवनाथाचे रत्नासूर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध झाले होते आणि त्या युद्धात रत्नासुराने आपली अंतिम इच्छा देवाकडे व्यक्त केली होती, त्यावेळेला देवाने त्याची अंतिम इच्छा ही पूर्ण केली होती. रत्नासुराची अंतिम इच्छा ही होती, देवा, कलियुगात माझ्या नावाचा झेंडा हा फडकला पाहिजे. या दंतकथेचा उल्लेख आपल्याला काशी खंडात पाहायला भेटतो.